पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सोलापुरात आजपासून पूरग्रस्तांना मदत 10 किलो तांदूळ गहू वाटप करणार। वीज पुरवठा देखील 2 दिवसांमध्ये सुरू करू, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। सोलापूर धाराशिवमधील पशुधन वाचवण्यासाठी चारा कडब्याचा ट्रक रवाना, तर सांगली भाजप किसान मोर्चाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। पशुधन वाचवण्याच्या उद्देशाने 100 टन चारा कडबा कुट्टी उपलब्ध करून देण्याचा निर्धार। आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर धाराशिव, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, बीड या नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसह विदर्भ, मुंबई, पुणे यासह कोकणातही काही जिल्ह्यांना रेड अलर्ट। आज आणि उद्या सोलापूरसह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीची शक्यता। माढा, मोहोळ, करमाळा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता, तर नांदेडमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। लातूर जिल्ह्यातील सर्वच शाळांना आज सुट्टी जाहीर। हवामान खात्याकडून लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट मिळाला, त्यामुळे शाळांना सुट्टी। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवरती दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची ही माहिती। पीएम केअर प्रमाणे तयार झालेल्या सीएम केअर फंडातले 600 कोटी कोरोनामध्ये खर्च करू शकले नाही, त्यांनी शहाणपण शिकवू नये, फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हा हल्लाबोल। घरांमध्ये पाणी गेलेल्यांना 5,000ची तातडीची मदत सुरू, तर 10 किलो धान्याचं वाटप सुरू। धान्याची मदत कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू, अजित पवार यांची माहिती। माध्यमांसोबत संवाद साधत असताना आजीच्या प्रश्नावरती दादा भडकले, बाजूला येऊन तुमची अडचण विचारा असं अजित पवार म्हणाले। मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवार यांनी आजींसोबत साधला संवाद। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार, तर केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची ही माहिती। वर्ल्ड बँकेने महाराष्ट्राला 4,100 कोटी देण्यासाठी मंजुरी दिली। सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराच्या प्लांटसाठी खर्चाला मंजुरी। केंद्राच्या अर्थ विभागानं मंजुरी दिल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या। पूर परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या। 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला एमपीएससीची परीक्षा होणार। धाराशिवमध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवरती नुकसान, मात्र जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात नाच गाण्यात व्यस्त, व्हिडिओ व्हायरल। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन, तर आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक, तर शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स विरोधात खुर्चीचं पूजन करत आंदोलन करणार होते। धाराशिवमध्ये पूरस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सनं वाद, तर कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरीचं परिपत्रक जारी। सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल। तुम्हाला नाचणं शोभतं का, रमेश पाटलांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल। धाराशिवमध्ये आपत्ती आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सनं वाद निर्माण झाला आणि क्लिप व्हायरल। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं। इथून पुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या, ओमराजे निंबाळकरांची ही प्रतिक्रिया। सरकारसारखंच प्रशासन देखील असंवेदनशील, धाराशिवमधील अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार, धाराशिवमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राऊतांची टीका। मंत्र्यांनी पाहणीचा देखावा केला, शेतकऱ्यांच्या इतक्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला, म्हणून कलेक्टर अशा प्रकारे नाचतात, त्यांच्यावरती कारवाई व्हावी। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ही मागणी। राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून राहुल गांधींनी पूरस्थितीची घेतली माहिती। राज ठाकरे यांचा लातूर धाराशिव जिल्ह्याचा दौरा स्थगित, तर विमान लँडिंगसाठी परवानगी न मिळाल्यानं दौरा स्थगित झाला, अशी माहिती। पीएम केअर फंडमधून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, संजय राऊतांची ही मागणी। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मोदींना भेटावं असंही वक्तव्य। दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये मोर्चा काढणार, राऊतांची ही माहिती। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, अनेक घरं पुराच्या पाण्याखाली, शेकडो हेक्टरवरील पिकंही सडली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे मोसंबी फळबागांना मोठा फटका, पिंपरी राजा गावामध्ये अतिवृष्टीमुळे मोसंबी फळबागांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांनी बागा टाकल्या काढून। अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी फळबागांना मोठा फटका, पिंपरी राजा गावात मोसंबी फळबागांचं नुकसान। बिरसा पाटोदा तालुक्यातील पारगाव, कुंभरा आणि परिसरामध्ये शेकडो हेक्टर शेती पिकांचं नुकसान, सोयाबीन, उडीद, मूग, कपाशीसह इतर पिकं करपली आणि ऊस उखडून पडला। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, फूल शेतीचं नुकसान, ऐन दसऱ्याच्या तोंडावर फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला।
मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. अजित पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूरग्रस्त भागातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स द्या. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची मागणी. महिलांच्या आरोग्यासाठी तातडीने सकारात्मक कार्यवाही होईल, आदिती तटकरे यांची ग्वाही. कडा शहर पाण्याखाली गेलं, त्यामुळे कडा शहराचं प्रचंड नुकसान. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून पाहणी, तर खासदार बजरंग सोनवणे, मेहबूब शेख, सुनील नाथ यांचीही उपस्थिती. मंत्री दादा भुसे मालेगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर, तर माळमाता भागातील करंजगव्हाण आस्थानेमधील नुकसानग्रस्त शेती पिकांची केली पाहणी. प्रशासकीय यंत्रणांना दिल्या तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी यांची बदली, तर राज्यामध्ये आता आपत्ती असताना उच्च अधिकाऱ्याच्या बदलीमुळे चर्चांना आलं उधाण. ही नियमित प्रशासकीय बदली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 नोव्हेंबरला फिनटेक परिषदेसाठी मुंबईमध्ये येणार. नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 या प्रकल्पांचा शुभारंभही करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही माहिती. वर्ध्यातील प्रवाशांसाठी आता लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस होणार सुरू, तर विशेष रेल्वे सुरू केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार. ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना दम, रस्त्याचं काम पूर्ण होत नसेल तर निलंबित करेन, मार्चपर्यंत पूर्णपणे काम करा. उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा. राज्य शासनाच्या जीआरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावात चूक लक्षात येतात शासनाकडून नावात दुरुस्ती. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चुकवणं हा त्यांचा अपमान. किशोरी पेडणेकर यांची राज्य सरकारवर ही टीका. बाळासाहेबच राहणार, तांत्रिक त्रुटी दूर केली. पेडणेकरांच्या आरोपावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर. आव्हाडांनी मंत्री असताना मुंडेंना अधिकारी म्हणून नेमायला हवं होतं, असं प्रत्युत्तर प्रताप सरनाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलं. फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर तुकाराम मुंडेंना ठाणे पालिकेचे आयुक्त करावे, आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले. एसटीच्या जागेचा सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकास करण्यासाठी एकूण 98 वर्ष भाडे कराराची मुदत. या संधीचा फायदा घेऊन नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलने एसटीच्या विविध जागांचा विकास करावा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं हे आवाहन. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना इशारा. जयंत पाटलांनी जाहीर केल्यास इशारा सभा रद्द करू, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार, सूत्रांची माहिती. मुंबई पालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार, तर पुण्यात अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र लढण्याचीही शक्यता, सूत्रांचीही माहिती. पुणे पोलिसांकडून गुंड निलेश घायवाच्या घराची झडती, तर कोथरूड गोळीबार प्रकरणातील 7 आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. निलेश घायवाच्या 3 गाड्या पोलिसांनी केल्या जप्त. जळगावमध्ये महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि ठेकेदारांवर मंत्री आमदारांचा संताप. महावितरणची कामं सुरू करण्यापूर्वी आमदारांना बोलावलं जात नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली नाराजी. जळगावमधील आढावा बैठकीमध्ये महावितरणचे कर्मचारी सोशल मीडियामध्ये व्यस्त. एकीकडे मंत्री आमदारांकडून संताप व्यक्त केला जात असताना महावितरण कर्मचारी मात्र मोबाईलमध्ये गुंग. अमरावतीमध्ये 2 ओबीसी समाज बांधवांकडून आमरण उपोषण, तर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामध्ये घेण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण. तुषार वाढूनकर आणि चंद्रशेखर देशमुख अशी उपोषणकर्त्यांची नावं. लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार का? हाकेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चा सुरू. मी आंदोलनामध्ये असेन की नसेन, हाके आज भूमिका जाहीर करणार. हाकेंची फेसबुक पोस्ट व्हायरल. बीडमधील ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवरती फोटो नसल्यानं लक्ष्मण हाके नाराज. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्याकडून लॉरेन्स बिश्नोईचं उदात्तीकरण. गावागावामध्ये लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे. जालन्याच्या भोकरदनमधील हिंदू मोर्चा दरम्यान संग्राम बापू भंडारे यांचं हे वादग्रस्त विधान. आमदार अमित साटम यांची आता माजी काँग्रेस नगरसेवक मोहसेन हैदर यांच्याविरुद्ध चौकशीची मागणी. हैदर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असून त्यांच्या मालमत्तेचा वापर समाजविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवायांसाठी होत असल्याचा अमित साटम यांचा आरोप. समीर वानखेडे यांच्या याचिकेवरती मानहानीच्या सुनावणीची निश्चित तारीख देण्यास नकार. वानखेडे यांची बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका. भिवंडीमधील सत्ताधारी पक्षाचा नेता ड्रग्सचा व्यवसाय करतो. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रेंचा आरोप. पोलिसांना याबाबत माहिती दिली असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा. पुण्यातील आंदेकर प्रकरणासारखं माझ्यासोबत घडू शकतं अशी शक्यता महेश पाटील यांनी केली व्यक्त. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बंडार पाटील यांच्या मुलाच्या हत्येमध्ये महेश पाटील संशयित होते, त्यानंतर त्यांची निर्दोष सुटका झाली. दरम्यान हे आरोपी खोटे असल्याचं बंडार पाटील म्हणाले. काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याप्रकरणी वातावरण तापलं. मामा पगारे यांनी रुग्णालयातून थेट पोलीस ठाण्यात जात 15 जणांविरोधात तक्रार दाखल केली. पगारांकडून आंदोलनाचा इशारा देत न्यायालयीन लढाईचाही दिला इशारा. कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर संतप्त नागरिकांचं टॉयलेट आंदोलन. कल्याण पूर्वेतील 10 ते 12 हजारांच्या लोकवस्तीमध्ये एकच शौचालय असल्यानं नागरिक संतापले.
साताऱ्यातील खटाव तहसीलवर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कांदाफेक आंदोलन, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करा अशी आंदोलकांची मागणी आहे. आदिवासी समाज बांधवांनी तहसील कार्यालयाच्या गेटला बांधले खेकडे. एसटी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी. आरक्षणाला धक्का लावल्यास मुंबई जाम करू. हदगाव या ठिकाणी मोर्चातून आदिवासी बांधवांचा एल्गार. जळगावमधील तांबापुरा या ठिकाणी समीर काकर या सराईत गुन्हेगाराला बेड्या. समीर काकरवरती एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई. समीर काकर पुण्यातील येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध. अकोला जिल्ह्यातील बोरगावात तरुणाचा कार फोडण्याचा प्रयत्न. दुकानासमोर कार लावल्यानं तलवार दाखवत तोडफोड करण्याचा प्रयत्न. बोरगाव मंजू पोलिसांकडे तक्रार दाखल. अद्याप कोणती कारवाई मात्र नाही. कोल्हापूरमध्ये इचलकरंजी शहरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह. नवरात्रोत्सवानिमित्त महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या रूपात रेणुका देवीची पूजा. देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. पनवेलच्या करंजाडे नोडमध्ये सख्या भावाने डोक्यात दगड घालून केली भावाचीच हत्या. पळ काढण्याच्या तयारीत असताना आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्यानं हत्या केल्याची आरोपीची कबुली. नाशिकच्या देवळालीमध्ये कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड. मटण विक्रेत्याचे पैसे लुटून दहशत माजवण्याचा कोयता गँगने केलेला प्रयत्न. मुंबईच्या वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक. सिनियर पीआय चंद्रकांत सरोदे आणि पीएसआय राहुल वाघमोडे यांना अनुक्रमे 2 लाख आणि 50,000ची लाच घेताना अटक. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून